या महाविद्यालयात ऑर्गनाईज केलं त्या अनुषंगानं या ठिकाणी माझे मित्र पाटील डॉक्टर महेंद्र पाटील सर, डॉक्टर रवींद्र शिंदे सर आणि आपण सर्वजण त्या सिम्पोजियमसाठी आलेले आहात. तुम्हा सर्वांचं या सिम्पोजियममध्ये मी स्वागत करतो. मला ज्यावेळेस परिचय विचारण्यात आला त्यावेळेस एक मुद्दा सांगायचा केला, त्या अनुषंगानं मी इथं थोडंसं बोलणार आहे. प्रामुख्याने मी व्यसनमुक्तीवर काम करतो आणि तोच मुद्दा त्यांना मी सांगायचा. व्यसनमुक्ती उपचार केंद्र परभणी येथे मी चालवतो आणि आजची सगळ्यात मोठी समस्या कळत नाही, सांगता येत नाही, समजत नाही, काय करावं, कसं करावं, कुठं जावं, किती उपचार करावे, असे अनेक प्रश्न या अनुषंगाने. विशेषतः या क्षेत्रामध्ये संशोधन जे चालू आहे त्या संशोधनाला म्हणजे त्या संशोधनाच्या पुढं जरी काम केलं तरी तिथलं संशोधन संपत नाही. म्हणून एक मोठी समस्या. मी मध्ये काम करत असताना एक पत्रकार मला म्हणाला की सर, अनेक तास, अनेक दिवस आणि अनेक वेळा मेडिटेशन करून, योग साधना करून किंवा स्पिरिच्युअल वर्क करून जे साध्य होत नाही ते काही पेयामुळं, काही पदार्थामुळं, काही सेकंदामध्ये जर प्राप्त होत असेल तर का करू नये. जे 100 मी देखील शॉक झालो. असा प्रश्न कोणी विचारेल असं मला वाटलं ना. जी आपल्या शारीरिक आणि योग साधना करून म्हणजे तपश्चर्या करून साध्य केलं जातं तेवढा काही सर्वसामान्य व्यक्तींकडे वेळ नसतो किंवा देऊ शकत नाही. मग अशा वेळेस अफू, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, LSD किंवा अल्कोहोल या पदार्थांमधून जर ती स्थिती, शारीरिक आणि मानसिक ती स्थिती प्राप्त होत असेल तर का करू नये. आणि यावर मी अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार, पत्रकाराने विचारलेला प्रश्न जरी खरा असला तरी सुद्धा पदार्थामुळे होणारे जे परिणाम आहेत भयंकर दूरगामी आहेत. म्हणजे एक स्थिती प्राप्त करण्यासाठी जी की योग साधनेनं आणि ध्यान साधनेनं प्राप्त होते, ती स्थिती प्राप्त करण्यासाठी अशा पदार्थांचा जर सहारा घेतला तर त्याचे परिणाम फक्त एका व्यक्तीला भोगावे लागत नाही तर सर्व जगातील, समाजातील व्यक्तींना भोगावे लागतात. विशेष रूपानं एक व्यक्ती व्यसनाधीन होत नाही. म्हणतो ना, मी माझ्या पैशाची, माझ्या बापाच्या पैशाची पीत आहे, तुमचं काय चाललंय, तुम्ही कोण अडवलं आहे, असाही प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, परत मला हा प्रश्न विचारला जातो की सर, जर तो त्या पैशाची पीत आहे मग तुम्हाला काय त्रास होत आहे, मग प्रतिबंध त्याला कशाला घालत आहे. तेव्हा मी प्रश्न करतो की तो पिलेला आहे, तो व्यसनाच्या अधीन आहे आणि तो गाडी चालवतोय, समोरून येत आहे आणि तो मला धडकणार आहे. आता मी काय सांगेन, निरपराध आहे ना मित्र, मी तर घेतलेले नाही ना, किंवा इतर जे असतात ते घेतलेले नसतात. मग अशा वेळेस माझं मन, माझा विवेक काय सांगतो की माझा दोष नसताना जर मी बळी पडणार असेल, मी म्हणजे समाज, तर अशा बळी जाऊ द्यायचा. जर जाऊ द्यायचा नसेल तर त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. आणि सगळ्यात
कठीण काम व्यसनमुक्तीचं आहे. सगळ्यात संघ ज्याला आपण चॅलेंजिंग ज्याला म्हणतो ना ते काम. तर मी सुरुवातीला जे प्रश्न विचारले होते की सांगता येत नाही, कळत नाही, वळत नाही, कितीदाही आम्ही ज्या व्यसनमुक्तीमध्ये केंद्रामध्ये काम करतो त्यातले 80% पेशंट रिलॅप्स होतात. किती? 80%. पहिल्याच महिन्यामध्ये, दुसऱ्याच महिन्यामध्ये. जरी मी सांगत असतो की आमच्याकडे 100% खात्री आहे, चुकीचं आहे, मी तशी खात्री देत नाही. परंतु तुम्ही जाहिराती पाहता की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झाला की उपचार झाला, असं कधीच होत नाही. याच्यावरचं संशोधन चालू आहे की याच्याच अनुषंगाने काय करता येईल. म्हणजे औषधोपचार चालू आहे, औषधांचा शोध घेतला जात आहे, त्या मानसिकतेची कारण शोधली जात आहे, परंतु अद्याप कारण काही सापडत नाही आणि ठोस असं उपचार पद्धती सापडत नाही. ही जी उपचार पद्धती वापरली जाते मुख्य आहे मानसोपचार पद्धती, जी की आपण शिकतो. हा मानसोपचारच थोडासा त्यांना आधार आहे. जगाच्या पाठीवर आतापर्यंत कुठलंही औषध आलेलं नाही. जी काही औषधं दिली जातात ती ॲस्प्रोटाईपची असतात, जी की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ॲलर्जी तयार करते, अल्कोहोल किंवा तत्सम पदार्थाची, जी की ते पदार्थ आत शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं? उलट्या होणे, मळमळ होणे, संडास लागणे, शारीरिक आणि मानसिक त्रास होणे, या प्रकारची लक्षणं दिसतात. आणि या प्रकारची लक्षणं दिसले की बरेच जण घाबरून सोडण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा आपण इतके दिवस, 1 महिना, 20 दिवस, 25 दिवस आपण दूर राहिलेले, आता आपण बाहेर पडत आहोत, तर आपण कायमचे बाहेर पडूया या विचाराने ते बाहेर जात असतात असं आपल्याला. म्हणून यावर कुठलंही औषध नाहीये, औषध सापडत नाहीये, संशोधन चालू आहे, परंतु अद्याप सापडलेलं नाही. याच्यावर उपचार काय? तर अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची जी संघटना काम करते आणि अशी जी व्यसनमुक्ती उपचार केंद्र असतात, आपल्यासारखे जे सायकोलॉजिस्ट असतात किंवा काउन्सिलर असतात, जे की मानसोपचार देत असतात, हाच फक्त आज मितीला दिसून येत असलेला उपचार आहे. आणि महत्वाचा उपचार जो काय आहे तो म्हणजे त्याच्या अधीन जागण्याच्या अगोदरच आपण थांबतो. व्यसनाधीन होण्याच्या अगोदरच या पिढीला, नव्या पिढीला थांबवणं. मग त्यासाठी महत्वाचा जो असतो तो म्हणजे काय? अवेअरनेस, जनजागृती. आणि ही जनजागृती प्रत्येकानं करणं महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये पेशंट आहे किंवा माझ्याकडे तो रुग्ण आहे म्हणून माझं ते काम असं नाहीये. कारण पिलेल्या व्यक्ती कोणाला धडकेल, कोणाला संपेल, कोणाचं लाईफ तो बर्बाद करेल हे सांगता येईल. म्हणून हा अवेअरनेस प्रोग्राम आपण राबवण्याचा प्रयत्न करूया. आणि या क्षेत्रामध्ये संशोधनाची मोठी संधी आहे, त्या संधीचा आपण लाभ घ्यावा. त्या क्षेत्रामध्ये जर चॅलेंजिंग ज्यांना काम करायचे त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करावा, अशा शुभेच्छा देतो. आणि आपण माझे 2 शब्द ऐकून घेतला असल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. Thank you, sir. We are immediately grateful to Dr. Ramnath Chingambole, sir, for their inspiring words and meaningful contribution of prevention of alcohol addictions, and their contribution is much more. I am very thankful to you. You have presented this symposium. Our next guest, Dr. Mahendra Patil, sir, to introduce. जास्त मी पाठवली सायकल लाईव्ह मध्ये तुम्ही पण पाठवा तुमच्या जेवढं. एक अभिमानाची गोष्ट सांगायची विसरलो. हे दोन्ही आपल्या कॉलेजचे विद्यार्थी. हां, आपल्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत आणि आज ते आपल्याकडे वक्ते म्हणून आले. तुमच्या सगळ्यांकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही भविष्यात सुद्धा इथे असले.
सर्व इम्पॉर्टंट आहे. Good afternoon to all of you. गुड आफ्टरनून सर. Respected President of this program, Dr. Nolan Singapore sir. Respected Kalidas Pati sir, my guru and head of the department, respected Dr. Ravi Shinde sir, Dr. Mahesh Bandar sir, Dr. Bosre sir, Raghav sir, and other faculties of the department as well as all students. Thank you for the listening here me. Today I am going to present my view structure, how to write manuscript structure. Before proceeding the conversation, English, Marathi चालेल का English? ठीक आहे, आपण दोन्ही येत आहे करू. So before starting, I would like to hear from you that how many students know about the APA? APA, what is the APA? APA काय आहे? Very good, American Psychological Association. So, कशासाठी फेमस आहे ही असोसिएशन? गाईडलाईन्स तयार केल्या. कोण कशाच्या गाईडलाईन्स तयार केल्या? क्लिनिकल फील्डमध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्वे जे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर आपण म्हणतो ते त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे त्यांनी क्लिनिकल फील्डमध्ये एक मॅन्युअल तयार केलेलं आहे, तसंच त्यांनी रिसर्च करण्यासाठी सुद्धा एक पब्लिकेशन मॅन्युअल तयार केलेलं आहे. हे पब्लिकेशन मॅन्युअल त्या संदर्भातच आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. आज आपण क्लिनिकलचा अभ्यास करतो, स्ट्रेसचा अभ्यास करतो, कॉग्निटिव्ह सायन्स, पर्सनॅलिटी असेल, सोशल सायकोलॉजी असेल, या सगळ्या वेगवेगळ्या शाखांचा, मानसशास्त्रातल्या शाखांचा अभ्यास करतो. हे करत असताना बऱ्याचदा आपल्याला संशोधन अभ्यास करायला मिळतं. पूर्वी झालेले संशोधन मध्ये तर आपण शिकतो रिसर्चचा रिपोर्ट जो असतो, संशोधन तो अहवाल तयार करत असताना आपल्याला खूपदा अडचणी येतात. आणि मग अहवाल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये करेक्शन्स भरपूर निघतात, ते प्रॉपर सायटेड नसतं आणि या चुका किंवा हे प्रमाद, चुका म्हणण्यापेक्षा प्रमाद बनूया, हे प्रमाद कमीत कमी व्हावे म्हणून या ठिकाणी APAने पब्लिकेशन मॅन्युअल पब्लिश केलेलं आहे. हे मॅन्युअल संदर्भात आपण बोलणार आहोत. या ठिकाणी लेटेस्ट मॅन्युअल आहे 7th एडिशन. APAने 7th एडिशन पब्लिश केलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही रिसर्च करणार या APA मॅन्युअलचा आधार घ्यायचा आहे. हाऊ टू राईट मॅन्युस्क्रिप्ट. आता मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय असतं बरं? मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय असतं? त्याला मराठीमध्ये हस्तलिखित असं म्हणतात. ते काय असतं नेमकं? शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. रिसर्च पेपर जे रिसर्च केलंय त्याच्यावर माहिती जी आहे संकलित केलेली त्याचं संकलन करत होतं की ते पुढच्या जनरेशनला त्याचा उपयोग व्हावा. त्याला आपण रिसर्च म्हणू शकतो, रिसर्च पेपर म्हणू शकतो. आणखी पुढे प्रयत्न करताय. ठीक आहे. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे ज्यावेळेस आपण संशोधन करतो, रिसर्च करत असतो, रिसर्च केल्यानंतर त्याला कुठेतरी पब्लिश करायचं असतं. जसं आता तुमचं PGचं तुम्ही डेझर्टेशन करणार, जोपर्यंत डेझर्टेशन तुमची एक्झाम होणार नाही त्याच्यावरती एक्झामिनरचा स्टॅम्प, तुमच्या टीचरचा सिग्नेचर स्टॅम्प येणार नाही तोपर्यंत हे असेल मॅन्युस्क्रिप्ट. दॅट इज कॉल्ड मॅन्युस्क्रिप्ट. आणि ज्यावेळेस ते डेझर्टेशन पूर्ण तुमची एक्झाम झाल्यानंतर त्याला तुम्ही थेसिस किंवा डेझर्टेशन असं म्हणू शकता. तसंच रिसर्च पेपर तुम्ही ज्यावेळेस करता तो एखाद्या परिषदेमध्ये सादर करण्यापूर्वी तो असतो मॅन्युस्क्रिप्ट. सादर केल्यानंतर तो पूर्ण रिसर्च पेपर होत असतो. किंवा मग पब्लिकेशनमध्ये सुद्धा पब्लिश करतात, जोपर्यंत पब्लिश होत नाही तोपर्यंत
ते मॅन्युस्क्रिप्टच असतं आणि त्याच्यामध्ये मॅन्युस्क्रिप्टमध्ये बदल होऊ शकतात. जसं रिझ्यूम आणि बायोडेटा मधला फरक असतो ना, तसा रिझ्यूम मध्ये हा बदल होत असतो, त्याच्यात वाढ होत असते. बायोडेटा हा फिक्स होतो. बऱ्याच जणांना तो डिफरन्स माहिती नसेल, तो आपला पार्ट नाही. तर हे पब्लिकेशन मॅन्युअल आहे. हे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचं 7th पब्लिकेशन मॅन्युअल आहे. या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे की आपण संशोधन केल्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं, रिव्ह्यूच्या चॅप्टर मध्ये काय, त्यानंतर रेफरन्स स्टाईल, रेफरन्स टॉपिक मध्ये कसं लिहायचं, त्याचाच थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. हे जे मॅन्युअल आहे हे थोडक्यात या ठिकाणी दिलेले बघा आहे. जास्त जनरल आर्टिकल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे ज्यावेळेस आपण स्कोपस नावाचे स्कोपस लिस्टेड जर्नल ऐकलं असेल, UGC किंवा स्कोपस लिस्टेड जर्नल, तर त्यासाठी जनरल आर्टिकल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे त्यांनी तयार केलेलं आहे. त्यांनी स्टाईल तयार केलेली आहे. त्यानंतर इनटेक सायटेशन म्हणजे पुढे येणार आहे, तो हा शब्द नवीन वाटेल तुम्हाला, तो येणार आहे, पुढे बघूया आपण. आणि त्यानंतर रेफरन्स कसे रेफरन्स लिहायचे. APAचं पब्लिकेशन मॅन्युअल हे मोस्ट ऑफ द सोशल सायन्सेस ॲज वेल ॲज मेडिकल सायन्सेस आणि अप्लाइड विथ प्युअर सायन्समध्ये वापरलं जातं. लँग्वेजेसमध्ये MLA मॅन्युअल वापरलं जातं, तर ते लँग्वेजेससाठी वापरलं जातं. APA वापरलं जातं. सो आता सुरुवात करण्यापूर्वी आपला संशोधन निबंध किंवा मॅन्युस्क्रिप्ट हा कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स असल्या पाहिजे, त्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे टेक्निकल आहे, हा जो पार्ट आहे पूर्णपणे टेक्निकल आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादं संशोधन करायचं असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिले प्रश्न पडतो की विषय कोणता निवडावा, हा म्हणजे प्रॉब्लेम कोणता निवडावा, हाच मुख्य प्रॉब्लेम असतो. ते तुमचे सर किंवा ते सर्व सॉल्व्ह करतील. विषय निवडल्यानंतर आता आपल्याला संशोधन निबंध लिहायचा, डेटा कलेक्शन करणार, आपण बाकी सगळं करणार, परंतु त्याचा रिपोर्ट लिहित असताना कोणत्या स्टेप्स या ठिकाणी इन्क्लूड असल्या पाहिजे. फर्स्ट वन इट शुड बी द ॲब्स्ट्रॅक्ट. सेकंड इज द इंट्रोडक्शन पार्ट. In the introduction part, there are the 3 points to be considered. First one is the conceptual framework or clarification. Then significance of the problem, and lastly the introduction should be end with the statement of the problem. Later on, review of literature part will be begin. त्याच्यानंतर रिव्ह्यूचा पार्ट हा तयार होईल आणि सगळ्यात महत्वाचा गाभा म्हणजे काय आहे, तो आहे मेथडॉलॉजीचा. मेथड हा शब्द प्रयोग करायचा असतो. मेथडॉलॉजी शब्द प्रयोग हा आपल्या आर्टिकलमध्ये करायचा नाही. का करायचा नाही? मेथडॉलॉजी म्हणजे काय की अनेक प्रकारच्या मेथडॉलॉजी असतात संशोधनामध्ये. जसं आज तुम्ही ते शिकणार आहात, अनेक प्रकारच्या मेथडॉलॉजी तुम्ही तुमच्या करिक्युलम मध्ये शिकणार, परंतु प्रिस्क्राइब आर्टिकलसाठी तुम्ही ठराविक प्रकारचंच मेथड यूज करणार आहे. सिंगल मेथड यू विल बी यूज सिंगल मेथड. दॅट्स व्हाय यू शुड राईट द मेथड वर्ड instead of the methodology. Then in the methodology section there are the lots of points. First methodology should be start with the objectives of the study. Then you should write the hypothesis. After the hypothesis, you should choose the participants or sample. You can write the participant as well as the sample. After that, research design, variable, operational definition, measures and covariates, proposed statistical analysis, and method section will be end with the procedure part. हा मेथडॉलॉजीचा मुख्य गाभा आहे. म्हणजे एखादी इमारत बांधत असताना त्याची एक ब्ल्यू प्रिंट तयार करतात बघा, तर तसलाच हे मेथड म्हणजे ब्ल्यू प्रिंट आहे तुमचं संशोधनाचं. ज्यावेळेस तुमचा इव्हॅल्युएशन होत असतं, तुमचं ज्यावेळेस एक्सपर्ट तुमचं डेझर्टेशन चेक करतील त्यावेळेस ते इंट्रोडक्शनचा पार्ट हा कमी बघतात, पण मेथडॉलॉजीचा पार्ट जास्त बघतात.
कारण त्या पार्टवरून तुम्ही काय मेहनत घेतलेली आहे हे आपल्याला कळतं की तुमचा सॅम्पल काय आहे, डिझाईन काय आहे, तुम्ही केलेल्या संशोधनाचा मूळ सार त्याच्यामधून समोरच्याला लक्षात येत असतो. यानंतर आहे रिझल्ट अँड डिस्कशनचा पार्ट, त्यानंतर आहे रेफरन्सेस आणि शेवटी अपेंडिक्सेस जे काही असतील ते. हा आपला मूळ ढाचा आहे एखाद्या संशोधन निबंधाचा किंवा एखाद्या डेझर्टेशनचा, मॅन्युस्क्रिप्टचा बिफोर पब्लिशिंग. आता काही ठिकाणी काही वेळेस हायपोथेसिस हा पार्ट इंट्रोडक्शनच्या शेवटी सुद्धा घेतला जातो. हे कुठे मॅन्डेटरी नाही आहे, ॲज पर द तुमच्या गायडन्सनुसार किंवा मग तुमच्या रिसर्चच्या जो टॉपिक मिळलेला असतो त्याच्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता. तर हायपोथेसिस हे आपण वरती सुद्धा घेऊ शकतो, मेथडॉलॉजी सेक्शन सोडून दोन्हीकडे अलाउड आहे. आता हेच मुद्दे आपण थोडक्यात सविस्तर बघणार आहोत. यातले बरेचसे मुद्दे आपल्याला बघायचे की नेमकं काय याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. आता सुरुवातीला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं जनरल गाईडलाईन्स या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, ज्यावेळेस आपण संशोधन करत असताना फर्स्ट पर्सन जर असेल, पूर्वी 5व्या गाईडलाईन्स जे 5th मॅन्युअल होतं, 6th मॅन्युअल होतं, त्यावेळेस द ऑथर कंडक्टेड अँड एक्सपेरिमेंट असे शब्दप्रयोग केले जायचे. म्हणजे आपण स्वतःच्या विषयी ज्यावेळेस बोलतोय किंवा मग एखाद्या थर्ड पर्सन विषयी बोलतोय, स्वतःविषयी बोलत असेल डायरेक्ट वी लिहायचं, जर ग्रुप असेल तर, सिंग्युलर असेल तर आय लिहायचं. आय कंडक्टेड अँड एक्सपेरिमेंट किंवा वी कंडक्टेड अँड एक्सपेरिमेंट. त्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस या ठिकाणी यूज करायचा आहे. जसं इथे एक्झाम्पल दिसत नसेल, मी वाचून सांगतो. वी आस्क पार्टिसिपंट्स क्वेश्चन. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी वापरायचा नाही. आता हा थोडासा ग्रॅमॅटिकल पार्ट होतो. थोडंसं तुम्ही जर व्यवस्थित ते मॅन्युअल रीड केलं, नेटवरती सुद्धा त्या मॅन्युअलचे काही पार्ट्स आहेत ते वाचले की तुमच्या लक्षात येईल ऍक्टिव्ह व्हॉइस कसं वापरायचा, पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचं एक उदाहरण आहे बघा. द पार्टिसिपंट्स हॅव बीन आस्क्ड क्वेश्चन्स बाय द रिसर्चर. तुम्ही विचारलेला प्रश्न आहे, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातच तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये लिहितात. मग तिथे पॅसिव्ह व्हॉइस लिहायची गरज नसते, तिथे ऍक्टिव्ह व्हॉइसमध्येच लिहायचंय वी आस्क पार्टिसिपंट्स क्वेश्चन. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस वेन स्पेसिंग द रेसिपिएंट्स ऑर ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्शन. पॅसिव्ह व्हॉइस कधी वापरायचा आहे, त्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट असेल, म्हणजे निर्जीव वस्तू त्या ठिकाणी आहे, निर्जीव वस्तूविषयी ज्यावेळेस आपण बोलणार आहे त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचं आहे. द रेस्ट वेअर इनकन्क्लुसिव्ह उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. असे बरेचसे उदाहरण त्या ठिकाणी आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचे आणि पॅसिव्ह व्हॉइसचे, की आपल्याला आपल्या संशोधन अहवालामध्ये वापरायचे आहे. त्यानंतर थोडंसं आपण स्किप करतो. दुसरा आणखीन एक महत्वाचा पार्ट की आपला जर्नल फॉर्मॅट कसा असला पाहिजे. डबल स्पेस, ज्यावेळेस आपण बऱ्याच जणांना आता MS ऑफिस किंवा वर्ड त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, नसाल तरी ॲटलिस्ट तेवढं येत तरी असेल, कारण बाहेर टायपिंग करण्यापेक्षा आपण स्वतःच करतो. जरी बाहेर जरी थर्ड पर्सनची हेल्प घेतली तरी त्याला या इन्स्ट्रक्शन आपण देणं आवश्यक आहे. आपला जो टाईप रिटर्न डेटा असेल तो डबल स्पेसमध्ये असला पाहिजे आणि A4 साईज जो डायमेन्शन दिलेलं आहे ते A4 साईजचं डायमेन्शन आहे, ते डायमेन्शन या ठिकाणी यूज करायचं आहे. 1 इंच मार्जिन, 3 साईडला 1-1 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे. उजव्या साईडला म्हणजे तुमच्या उजव्या साईडला जिकडं बाइंडिंग होतं तिकडे 1.5 इंचाचं मार्जिन सोडा. किंवा ज्यांना MS ऑफिस माहिती आहे, पेज सेटअप माहिती आहे, त्याचं गटर पोझिशन 0.5 ऑलरेडी येत असते. ती गटर पोझिशन 0.5 सोडली तर चारी बाजूनी 1-1 इंचाचं मार्जिन सोडायचं. आपल्याला ते माहिती नसेल तर सिंपल उजव्या साईडने 1.5 इंचाचं मार्जिन सोडायचं. त्याच्यामुळे ते बाइंडिंगमध्ये तो टाईप केलेला मॅटर हा जाणार नाही. त्यानंतर 10 ते 12 या दरम्यान टाइम्स न्यू रोमन और सिमिलर फॉन्ट, शक्यतो टाइम्स न्यू रोमनचाच फॉन्ट वापरायचा आहे. परत आपण तुम्ही जर पुस्तक
इंग्रजी पुस्तक वाचत असाल तर बघा त्या बुक्सला हे पब्लिकेशन मॅन्युअल आहे, त्या बुक्सला एक रनिंग हेड असतं बघा. बऱ्याचशा पुस्तकांना रनिंग हेड असतं, तसं आपल्या संशोधनाला सुद्धा रनिंग हेड, आपला जो टायटल असेल, टायटल किती मोठं असलं तरी रनिंग हेड शॉर्टमध्येच द्यायचं असतं. ते रनिंग हेड आपल्या प्रत्येका पेजवरती लेफ्ट हँड साईडला वापरायचं आहे आणि पेज नंबर अप्पर राईट हँड साईडला प्रत्येक पेजवरती येऊ द्यायचं. यानंतर हा काही पार्ट आवश्यक नाही. हेडिंग आणि सब हेडिंग या ठिकाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली आपण आता इंट्रोडक्शनचा पार्ट सुरुवात करणार. इंट्रोडक्शन हे आपण त्याचा फॉन्ट साईज ही 16 घेतली. त्या इंट्रोडक्शनमध्ये एक आहे इमोशनल इंटेलिजन्स, हा मुद्दा मला घ्यायचा आहे. मग मी ती पण हेडिंग घेतली, इमोशनल इंटेलिजन्स. त्याचा फॉन्ट साईज सुद्धा आपण 16 ठेवली. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, तर त्याची 16 नाही ठेवायची, ती डिसेंडिंग ऑर्डरने ती डिक्रीज करायची, त्याला करायचं आहे 14 साईज. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये एखादा सब पॉईंट असेल तर त्याला आणखी डिक्रीज करायचं आहे, 12 पॉईंट करायचं आहे. जर जेवढे सब रिडिंग वाढणार आहे तसं त्याला फॉन्ट साईज डिक्रीज करत जायचं आहे. एक लक्षात असू द्या की 2 ओळीमध्ये डबल स्पेस असला पाहिजे. हे तुम्ही पेज सेटअप मध्ये जाऊन करू शकता. यानंतर बघा, जनरली बुक्स तुम्ही एवढं बारीक ऑब्झर्वेशन केलेलं नसेल. आपण काय करतो, आपल्याला सवय काय असते की हा फर्स्ट त्याला काय म्हणतात इंडेंट म्हणतात, टॅब मारतो आणि पॅरेग्राफ सुरू करण्यापूर्वी एक इंडेंट सोडला जातो. इंग्रजी पुस्तक तुम्ही कोणतेही चालून बघा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या हेडिंग नंतर पॉईंट जर चालू झाला, त्या हेडिंग नंतर बघा आता या ठिकाणी हा एक पॉईंट चालू झालेला आहे, लांबून दिसत नसेल, पण ज्यावेळेस एखादा मूळ हेडिंग आपण दिलं त्याच्या खाली एक पॅरेग्राफ सुरुवात करायची तर तिथे एक टॅब द्यायचा नसतो. म्हणजे इंडेंट हा सोडायचा नसतो, डायरेक्ट पॅरेग्राफ सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॅरेग्राफ येणार आहे त्याला इंडेंट सोडायचा. ज्या वेळेस तुमचं हेडिंग येणार आहे, आता ही खूप बारीक सारीक आहे, ही कोणी पाहत पण नाही, परंतु हे जर आत्ताच तुम्हाला माहिती झालं तर तुमचं हा स्टँडर्ड जर्नलमध्ये पब्लिश होण्यासाठी इझिली ॲक्सेप्ट होऊ शकतात. बारीक सारीक गोष्टी असतात, त्याच आता आपण बघणार आहोत. कोटेशन्स, ब्लॉक कोटेशन्स, एखाद्या शास्त्रज्ञाचं, एखाद्या ऑथरचं ज्यावेळेस कोटेशन दिला तर ते कोटेशन पूर्ण कोटेशन हे इंडेंट म्हणजे एक टॅब सोडून नुसतं पॅरेग्राफमध्ये लिहायचं नाही किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये न लिहिता पूर्ण या ठिकाणी जसं दिसतंय त्या पद्धतीने एक इंडेंटचा टॅब मारायचा आणि पूर्ण पॅरेग्राफ. जर तसं नसेल जमत तर वरून रुरल जे असतं एक पेज सेटअपमध्ये जाऊन त्याच्याने सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे अगोदर सांगितलं होतं की पेज नंबर आणि रनिंग हेड आपण आपल्याला द्यायचे. स्टॅटिस्टिकल सिम्बॉल्स अँड ॲब्रिव्हिएशन. ज्यावेळेस आपण स्टॅटिस्टिकल सिम्बॉल्स आणि काही ॲब्रिव्हिएशन हे बाय डिफॉल्टच असतात, हे सार्वत्रिक असतात, युनिव्हर्सल असतात, तर ते एक्सप्लेनेशन किंवा त्याचं डेफिनेशन देण्याची गरज पडत नाही असं त्यांनी या पब्लिकेशन मॅन्युअलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही मीन लिहिलं, एम लिहिलं, एच लिहिलं, मीन फॉर द ज्यावेळेस आपण ॲब्रिव्हिएशनची एक लिस्ट देतात काही जण, तर त्यांनीच 8-10 पेजेस त्यांनीच भरतात ॲब्रिव्हिएशनच्या लिस्ट. तर ते करण्याची गरज नाही. जे युनिव्हर्सल कॉमन ॲब्रिव्हिएशन्स आहेत त्याला आपल्याला त्याचं डेफिनेशन किंवा त्याचं लॉंग फॉर्म देण्याची गरज पडत नाही. पण जर समजा एखादं काही अननोन ॲब्रिव्हिएशन्स असतील तर त्याचं आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं आहे. हे स्ट्रक्चर अगोदरच सांगितलं होतं. आता थोडंसं फास्ट घेतो कारण पुढे भरपूर सांगायचं आहे. साधारणतः इंट्रोडक्शन हे अशा काही मुद्दे आहेत जे तुम्ही रीड केल्याच्या लक्षात येईल. मी पीपीटी तर घेऊन जाईल, नंतर तुम्ही सगळ्यांकडे घेऊन रीड करू शकता. इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे ते याच्यात दिलेलं आहे.
हा पार्ट मी स्किप करतो. हा, जे मी आता अगोदर सांगितलं होतं की हेडिंग जी आहे एखाद्या पॉईंटची हेडिंग लिहायची असेल तर ती पहिले सेंटरला लिहायची, त्यानंतर टेक्स्ट स्टार्ट करायचा नवीन पॅरेग्राफ पासून. दुसरी जर हेडिंग असेल तर ती दुसरी हेडिंग ही सेंटरला न घेता राईट साईडला घ्यायची आहे. पुन्हा त्याचा टेक्स्ट त्याच्या खाली सुरू करायचा. तिसरी हेडिंग ही इटॅलिक मध्ये घ्यायची. तिसरी हेडिंग इटॅलिक मध्ये घ्यायची, सब हेडिंग बरं, त्याच पॉईंट मध्ये सब हेडिंग इटॅलिक मध्ये घ्यायची. पुन्हा चौथी हेडिंग ही इंडेंट म्हणजे तो इंडेंट सोडून त्या ठिकाणी आपल्याला ती हेडिंग घ्यायची आहे. आणि शेवटी पाचवी हेडिंग इंडेंट विथ इटॅलिक फॉर्मॅट, इटॅलिक फॉर्मॅटमध्ये. बघा सिंपल आहे, फक्त आपल्याला सुरुवातीला नवीन वाटतं. एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, एक पेपर तयार केला तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होता. आणि याचा परिणाम असा होईल की तुमचा जो पेपर आहे दिसायला एवढा हायली स्टँडर्ड असणार आहे की त्याच्याने तुमचा पेपर ऍक्सेप्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तोच फॉर्मॅट दिलेला आहे थोडक्यात. इंट्रोडक्शनचा पार्ट स्किपच करतो. इन टेक्स्ट सायटेशन. सायटेशन म्हणजे काय असतं बरं? रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर म्हणण्यापेक्षा रेफरन्सच असतात. एखाद्या ऑथरचे जे प्रिव्हियस रिसर्च झालेले असतात, ते प्रिव्हियस रिसर्च असतील किंवा काही कोटेशन्स असतील, ते तुम्ही तुमच्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये इन्क्लूड करू शकता. तर ते करण्यासाठीच्या सुद्धा काही पद्धत आहे. डायरेक्ट आपल्याला वाटलं की एखाद्या ऑथरचं घ्यायचं आणि ते याच्यामध्ये ॲज इट इज घ्यायचं, तर ॲज इट इज घेता येत नाही. मग त्याला काय करावं लागतं? त्याला तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये, म्हणजे तुम्ही जर इंग्रजीमध्ये करत असाल तर इंग्रजीमध्ये त्याला रिप्रेझिंग करावं लागतं. तर रिप्रेझिंग कसं करायचं? त्यासाठी आपल्याकडे टूल्स आहेत काही. ग्रामरली नावाचं एक टूल आहे, सगळ्यात ऑथेंटिकेट टूल आहे. त्याच्यावरती तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन असतं, परंतु आपल्याला थोडक्या याच्यात फ्रीमध्ये सुद्धा करून घेता येतं. प्रत्येका वर्डचे सिनॉनिम्स दाखवतो ते. तर त्याच्यामध्ये तुम्ही पॅरेग्राफ जर टाकला तर तिथे तुम्ही ते सिनॉनिम्स कॉपी करून तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये वापरू शकता. प्लस दुसरं एक आहे, आता जे तुमच्यापैकी बरेच जण वापरतही असतील, ChatGPT. ChatGPT मध्ये तो पॅरेग्राफ टाकायचा. फक्त त्याला तुम्ही प्रॉम्प्टिंग कशी करता? त्याला अशी प्रॉम्प्टिंग करायची की विदाउट चेंज, प्लीज डू द पॅराफ्रेझिंग विदाउट चेंजिंग द कंटेंट. मग तो त्या ठिकाणी तुम्हाला ते पॅराफ्रेज करून देईल. परंतु जर तुम्ही ChatGPTचा यूज केला आणि तो चांगल्या जर्नलकडे जर पाठवला तर ते तिथं डिटेक्ट होतं की यू हॅव टेकन द हेल्प ऑफ द ChatGPT. लगेच डायग्नोस होत असतं. म्हणजे त्यांच्याकडे ChatGPT सुद्धा काय करत, ते त्याला माहिती आहे की हे हा काही तिकडे आपली मदत घेतोय आणि तिकडे त्याचं बेनिफिट घेणार आहे. तिथं तुमच्या प्रत्येका पॅरेग्राफमध्ये एक मिरर इमेज तो सोडत असतो. ती मिरर इमेज त्या प्लॅगरिझमच्या सॉफ्टवेअरमध्ये डिटेक्ट होत असते. प्लस आपण एखाद्या वेबसाईटवरून एखादा कंटेंट ज्यावेळेस कॉपी पेस्ट करतो आणि तो ॲज इट इज जर घेतला तर त्याच्यासोबत सुद्धा मिरर इमेजेस येत असतात. त्याच्यामुळे आपला कंटेंट हा फ्लॅगराईज आहे की नाही. फ्लॅगराईज म्हणजे हे वाङ्मय चौर्य म्हणतात त्याला. आपल्याला अधिकार नसतो की दुसऱ्याचं हे आपण ॲज इट इज वापरायचं. तुम्ही प्रायर परमिशन घ्यायची किंवा मग ती जी दिलेली माहिती आहे ती माहिती तुमच्या शब्दामध्ये इन युअर ओन वर्ड एक संक्षिप्त करा किंवा त्याला एक्सटेंड करा, ते तुम्ही करू शकता. मग यासाठी सगळ्यात सोपं आहे. ChatGPT जरी सोपं असलं तरी आणखी तुम्हाला जर प्लॅगरिझम फ्री करायचं असेल तर ग्रामरली आणि क्विलबोर्ड आणि ग्रामरली दोन एक टूल्स असे आहेत की तुम्हाला एखादा कंटेंट फ्लॅगरिझम त्याला ट्रान्सलेट सेम लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून देऊ शकतो. हे
आपण एवढ्या वेगवेगळ्या सोर्समधून प्लॅगरिझम मटेरियल प्लॅगराईज करत असतो. तुम्ही एखाद्या बुकमधून घ्या, थोडक्यात त्या जर्नलचं म्हणणं काय असतं की तुम्ही ज्याचा कंटेंट घेतला असेल त्याचं क्रेडिट त्याला केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ते तुमच्या लँग्वेजमध्ये मांडायचं असतं. आता हे जे इनटेक्स्ट सायटेशन असतं, त्या इनटेक्स्ट सायटेशनचे प्रकार आहेत. त्याचे प्रकार आहे नरेटिव्ह सायटेशन आणि पॅराथेंटिकल सायटेशन. आता हे तुम्ही ऐकलेलं नसेल, तुम्ही म्हणजे PhDचेच मुलं ऐकलेलं नसतं तर आपण तर आणखी कुठला. हे दोन प्रकार आहेत सायटेशनचे. ज्यावेळेस आपण संशोधन करत असतो सायटेशन दोन पद्धतीने लिहायचं असतं. एक नरेटिव्ह सायटेशन आणि दुसरं पॅराथेंटिकल सायटेशन. सायटेशन करत असताना 1 or 2 ऑथर असू शकतात किंवा 3 or more ऑथर असू शकतात. मग नरेटिव्ह सायटेशन कसं लिहायचं आणि पॅराथेंटिकल सायटेशन कसं लिहायचं, कोणाला माहिती काय याच्याविषयी ऐकलेले कोणी? ते आता आपण पुढच्या याच्यात बघू. इथे दिसत असेल, परंतु नरेटिव्ह सायटेशन म्हणजे बघा या ठिकाणी ऑथरचं नाव आहे. काय आहे? ऑथरचं नाव आहे आणि कंसामध्ये वर्ष दिलेलं आहे, कोणत्या वर्षीचं त्याचं पब्लिकेशन आहे. दॅट इज कॉल्ड नरेटिव्ह सायटेशन. म्हणजे ऑथरचं नाव ब्रॅकेटच्या बाहेर ज्यावेळेस लिहिणार तुम्ही, एक तर पॅरेग्राफच्या सुरुवातीला लिहा, पॅरेग्राफच्या मध्ये लिहा किंवा मग पॅरेग्राफच्या शेवटी लिहा ऑथरचं नाव. जर ते तुम्ही कंसाच्या बाहेर ठेवलं आणि कंसामध्ये पब्लिकेशन इयर त्याचं जर टाकलं, दॅट इज कॉल्ड नरेटिव्ह सायटेशन. बट इफ यू राईट ऑथर नेम इन द ब्रॅकेट, या ठिकाणी दिसतंय बघा, 1 असू द्या, 2 असू द्या किंवा मोर दॅन 3 ऑथर असू द्या, तुम्ही ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस काय होतं, हे येतं पॅराथेंटिकल सायटेशन. सगळ्यात महत्वाचं आहे, सुद्धा आपण याच्यामध्ये गडबड करतो. ही याच्या प्रेझेंटेशनचा एनरिचपणा दिसून येत असतो. हे दोन प्रकार आहेत सायटेशनचे. सायटेशन म्हणजे काय? समजा तुम्ही हॉल अँड लिंडजेचं एक बुक आहे, हॉल अँड लिंडजे बुक आहे. तुम्हाला त्या बुकमधून एक रेमंड कॅटेल यांची पर्सनॅलिटीची डेफिनेशन घ्यायची, ती तुमच्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये लिहायची. ती लिहित असताना तुम्ही काय कराल, पहिले इथे लिहा अकॉर्डिंग टू कॅटेल आणि मग कंसामध्ये लिहा की त्यांनी डेफिनेशन जी केलेली आहे ते वर्ष आणि ती डेफिनेशन लिहा. हे झालं सायटेशन. मग हा सायटेशनचा कोणता प्रकार झाला? हा नॅरेटिव्ह सायटेशनचा प्रकार झाला. पण मग तुम्ही कधी कधी काय करतात की पहिले डेफिनेशन लिहितात आणि नंतर शेवटी त्या ऑथरचं नाव लिहितात पूर्ण कंसामध्ये, ऑथरचं नाव सुद्धा आणि पब्लिकेशन इयर सुद्धा. त्यावेळेस त्याला म्हणतात पॅराथेंटिकल सायटेशन. हे ते सायटेशनचे प्रकार आहेत. सायटेशन म्हणजे एक प्रकारचा संदर्भच तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनच्या किंवा रिव्ह्यूच्या पार्टमध्ये दिलेला असतो. तेच उदाहरण दिलेलं आहे. हे 3 or more ऑथर ज्यावेळेस तुम्ही सायटेड करतात त्यावेळेस काय लिहायचं असतं? इट अल हे लिहावं लागतं. म्हणजे हर्मन इट अल, हर्मन आणि सहज 3 किंवा जास्त ऑथर ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांची नावं लिहिण्यामध्ये मग ते रीडर्सला हे थोडंसं बोरिंग होण्यासारखं असतं. म्हणून तसं होऊ नये म्हणून त्यांनी ही सांगितलेलं आहे की इट अल हे लिहायचं. इट अल लिहिल्यामुळे काय होतं की त्याचा अर्थ अभिप्रेत होतो की 1 पेक्षा किंवा 2 पेक्षा अधिक ऑथर या ठिकाणी आहेत आणि त्याला जर जास्त उत्सुकता असेल तर तो रेफरन्सिंगच्या यादीमध्ये ते चेक करू शकतो. आणि तुम्ही मग नॅरेटिव्हमध्ये सुद्धा लिहू शकता तसं आणि पॅराथेंटिकलमध्ये सुद्धा तसंच लिहू शकता. पुन्हा तेच फक्त इथं 1 or 2 ऑथरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपण बऱ्याचदा कोटेशन यूज करतो. आणखी एक मुद्दा त्यांनी सुचवलेला आहे, कोटेशन यूज करतो. हे कोटेशन जर 40 वर्ड्स पेक्षा 40 शब्दांपेक्षा कमी असेल
तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. कोटेशन कसं लिहिलेलं आहे बघा. या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे कोटेशन, आणि या ठिकाणी कसं ऑथरचं नाव, पब्लिकेशन इयर आणि पेज नंबर एवढं लिहिलेलं आहे. काय म्हणून सांगितलं आहे त्यांनी, 40 पेक्षा कमी शब्द असतील तर अशा प्रकारचं या ठिकाणी कोटेशन द्यायचं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते कोटेशन लिहायचं आहे, आणि ऑथरचं नाव, पब्लिकेशन इयर आणि पेज नंबर तुम्ही ज्या जर्नलमधून, ज्या बुक्समधून घेतलेलं असेल त्या ठिकाणावर. तर कधी कधी पेज नंबर नसतात. आता हे हा थोडासा आणखी डिस्कट पार्ट झाला. शॉर्ट कोटेशन जे म्हटलेलं आहे आपण, कोटेशनचे सुद्धा 2 प्रकार सांगितलेले आहे, शॉर्ट कोटेशन आणि लॉंग कोटेशन. फ्युअर दॅन 40 वर्ड्स हे झालं शॉर्ट कोटेशन. याच्यामध्ये आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे. आणि 40 शब्दांपेक्षा जास्त ज्यावेळेस येतो एखादा पॅरेग्राफ, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं ब्लॉक कोटेशन. शॉर्ट कोटेशन किंवा त्याला डायरेक्ट कोटेशन म्हणतात. दुसरं आहे ब्लॉक कोटेशन. कोटेशनचे 2 प्रकार, शॉर्ट कोटेशन और डायरेक्ट कोटेशन, आणि ब्लॉक कोटेशन हा दुसरा प्रकार. ब्लॉक कोटेशन मध्ये 40 पेक्षा जास्त शब्द असतील तर त्याला आपण ब्लॉक कोटेशन म्हणतो. आता हे जे ब्लॉक कोटेशन आहे याला लिहिण्यासाठी हे उदाहरण बघा. ब्लॉक कोटेशन, याला डबल इन्व्हर्टेड कॉमा घेण्याची काही गरज नसते, डायरेक्ट इंडेंट सोडायची गरज नसते, आपण डायरेक्ट लिहायचं आहे. त्याला म्हणतात ब्लॉक कोटेशन, कारण त्याचा जी लिमिट आहे ती मोर दॅन 40 वर्ड्स आहे. हे पुन्हा ब्लॉक कोटेशन विथ नरेटिव्ह सायटेशन. नरेटिव्ह सायटेशन म्हणजे काय, ब्रॅकेट मध्ये जे येणार इयर येणार त्याला नरेटिव्ह सायटेशन म्हणतात, आणि पॅराग्राफिकल सायटेशन पॅराफ्रेजचं मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की पॅराफ्रेज करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे. त्यानंतर विलबोर्ड आणि ग्रामरली हे सगळ्यात पॉवरफुल आणि ऑथेंटिकेट टूल आहे. याच्यामुळे तुमचं प्लॅगरिझमचं स्कोर किंवा काउंट हा कमीत कमी येणार आहे. यानंतर ज्यावेळेस APS यांनी असं सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस नंबर लिहिणार तर नंबर हे वर्ड्स मध्ये एक्सप्रेस करायचे टिल द 9. 1 to 9 जर तुम्हाला नंबर लिहायचे असेल तर ते वर्ड्स मध्ये लिहायचे. म्हणजे तुम्हाला लिहायचंय की आय हॅव विजिटेड 4 प्लेसेस किंवा आय हॅव विजिटेड हे लिहायचं नाही. कारण का त्यांनी सांगितलेलं 1 ते 9 हे जे नंबर असतील ते नंबर आपल्याला अक्षरामध्ये लिहायचे. 10 किंवा 10च्या वरती जर ज्यावेळेस नंबर येतील त्यावेळेस तुम्हाला हे अंकामध्ये लिहायचे आहे. आता बघा कसं किचकट होत चाललंय हवं. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तर कंट्रोल ग्रुप कंटेन 70 होम. तर 9 हा कशात दिलेला आहे, वर्ड मध्ये लिहिलेला आहे, कारण त्यांच्या गाईडलाईन नुसार. काही ठिकाणी हे पण असतात त्याच्यामध्ये की अपवाद राहतो. तो अपवाद म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला टाइम, डेट किंवा एज लिहायचं आहे तर यावेळेस तुम्ही म्हणजे हा जो रूल आहे हा रूल स्किप करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही आकडे किंवा अक्षर दोन्ही वापरू शकता. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे पॅराथेंटिकल आणि नरेटिव्ह सायटेशनचे.
यानंतर तुमची एक्झाम घ्यायची बरं. आता हे झालं का मी तुम्हाला एक हे देणार आहे, क्वेश्चन पेपर देणार आहे, तो तुमच्याकडनं सोडून घेतला जाणार आहे हां, आणि त्याच्यावरती तुमचे मार्क्स ठरणार आहे प्रॅक्टिकलचे. टेक्निकल पार्ट म्हटलं तर जरा कंटाळा लवकर येतो. पॅराफ्रेझिंग ज्यावेळेस आपण करतो, मी आत्ता तर सांगितलं आपल्याला की पॅराफ्रेझिंगसाठी कोणते कोणते टूल यूज करायचे. क्विलबोर्ड, ग्रामरली, हे ग्रामरली एक वेगळं आहे आणि क्विलबोर्ड वेगळं आहे, आणि प्लस ॲज वेल ॲज त्या दोघांचं टाईप पण आहे. तर तुम्ही फ्रीमध्ये त्यांची लिमिट आहे 150 वर्ड्स एका याच्यामध्ये करू शकतात, आणि लीगली त्या टूल्सचा तुम्ही यूज करू शकतात. आणि त्याच्यातून एक बऱ्याचदा तुम्ही एखादा पॅराग्राफ त्याच्यात टाकला तर त्याचं ते दाखवतं की प्रत्येका वर्डसाठी तुम्हाला कोणते कोणते वर्ड्स बदलायचे आहे, त्याचा सिनॉनिम्स दाखवतो, समानार्थी शब्द दाखवतं. जो योग्य शब्द आहे तो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. ChatGPT पेक्षा हे अधिक चांगलं राहणार आहे, फक्त थोडी मेहनत राहते त्याच्यामध्ये. यानंतर इंट्रोडक्शनचा पार्ट जो आहे त्यासोबत पुढचा पार्ट येतो लिटरेचर रिव्ह्यू. मग लिटरेचर रिव्ह्यू काय असतं बरं? लिटरेचर रिव्ह्यू कशासाठी करायचं असतं माहिती आहे आपल्याला कोणाला? म्हणजे आपण जो विषय, जो प्रॉब्लेम निवडलेला आहे, या प्रॉब्लेमला सपोर्ट करण्यासाठी किंवा मला एक दिशा मिळावी म्हणून मी काय करतो, पूर्वी या क्षेत्रात काही संशोधन झालेलं आहे का याचा आढावा घेत असतो. आणि हा आढावा घेत असताना मग मला एक इन्साईट येते, मर्मदृष्टी मिळते. त्या मर्मदृष्टीवरून की मी हायपोथेसिस कसे मांडले पाहिजे, हायपोथेसिस मांडत असताना डायरेक्शनल ठेवायचे, नॉन डायरेक्शनल ठेवायचे की नल हायपोथेसिस ठेवायचे, याचासुद्धा एक आपल्याला अंदाजा येतो. म्हणून आपल्याला पूर्वसंशोधनाचा आढावा घ्यायचा असतो. आणि मग हे पूर्वसंशोधनाचा आढावा घेण्यासाठी खूपदा अनेक जणांचा हाच इश्यू असतो की सर मला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच भेटत नाही. का भेटत नाही? तर तुमचं शोधण्याची जी पद्धत, पूर्वी जे पूर्वसंशोधन शोधावं लागायचं, तर सरांना माहिती असेल की पूर्वी कसं शोधावं लागायचं. ते कार्ड सिस्टीम होती, लायब्ररीला व्हिजिट करावं लागायचं, वेगवेगळ्या लायब्ररी, विद्यापीठ, कॉलेजेसमध्ये जावं लागायचं. आज तुम्हाला एका क्लिकमध्ये लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. फक्त त्यातही तुमची स्किल, तुमचं कौशल्य कसं असतं तेही एका लॉटरीसारखंच असतं. पण तुम्ही त्याच्या संदर्भात एक सेपरेट वेगळं लेक्चर आहे की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कसं करावं म्हणून. त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो की गुगल सर्च इंजिन आपल्याला माहिती आहे. गुगलमध्ये सर्च करायचं गुगल स्कॉलर. गुगल स्कॉलरमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही एक्झॅक्ट कीवर्ड जे टाकणार, ते कीवर्ड टाकायचे सुद्धा काही प्रकार आहेत. समजा तुम्हाला पर्सनॅलिटी अँड इंटेलिजन्स यावरती तुम्हाला काही रिसर्च करायचं. सपोज दरवर्षी आपण हे बघतो की 12वीचा निकाल लागला तर पेपरमध्ये एकच बातमी येते, म्हणजे मी लहानपणापासून मी तीच बातमी पाहतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्केवारी ही जास्त आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला प्रश्न पडतो की मुलं म्हणजे काही म्हणजे मुली हुशार असतात आणि मुलं हुशार नसतात, असं आहे का? मग मी काय करतो की नाही, आपण आता संशोधन करू. मग बुद्धिमत्ता मापन करायची. मग मी 2 ग्रुप घेतो आणि मुलींचा गट आणि मुलांचा गट, आणि त्या दोघांना इंटेलिजन्सची टेस्ट सोडवायला देतो आणि त्यांचा आलेला स्कोर. आता यासाठी मला पूर्व काही संशोधन झालेलं आहे का हे शोधायचं. मग गुगलवरती टाकताना जेंडर प्लसचं साईन किंवा अँडचं साईन पुढे इंटेलिजन्स असं टाकायचं. कधी इंटेलिजन्स अगोदर घ्यायचं, कधी जेंडर अगोदर घ्यायचं. काही ठिकाणी मेल फिमेल अँड
जेंडर असं घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही जर शोधलं तर काय होणार आहे की तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर या ठिकाणी अवेलेबल होतील. आता रेफरन्स कसे लिहायचे शेवटच्या पार्टमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. रेफरन्स या ठिकाणी एक दिलेलं आहे बघा. रेफरन्स म्हणजे हू, ऑथर, हू म्हणजे कोण, ऑथर, कोणाचा रेफरन्स आहे, वेन, कधी तो रिसर्च पब्लिश झालेला आहे, त्याचं इयर, व्हॉट, टायटल अँड शेवटी वेअर. सोर्सेस म्हणजे एखादं जर्नलचं नाव असेल, वेबसाईटचं नाव असेल किंवा बुकचं नाव असेल, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे हा आपल्या मॅन्युस्क्रिप्ट रायटिंगमधला. रेफरन्सचे इतके प्रकार आहे की त्याच्यावरच जवळपास 10 स्लाईड होऊन जातील. आता ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिले रेफरन्स ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे, रेफरन्स लिहिताना आपल्याला काय सवय असते की आपण लगेच सिरियल नंबर टाकतो, 1 to सिरियल नंबर टाकतो. खूप जण करतात, सिरियल नंबर वापरायचं नाही. रेफरन्स हे अल्फाबेटिकली घ्यायचे रेफरन्सच्या लिस्टमध्ये. रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये एक सांगायचं राहिलं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये तुमचा क्रोनॉलॉजी असेंडिंग किंवा डिसेंडिंग इयर वाईज त्याला लावायचं असतं, ते एक सांगायचं राहिलं होतं. हे अल्फाबेटिकली अरेंज करायचे. प्लस अरेंज करत असताना बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, फर्स्ट लाईन जी आहे त्याला इंडेंट न सोडता त्याच्या खाली जी लाईन आलेली आहे त्याला इंडेंट सोडलेलं आहे. प्रत्येक जर्नल, प्रत्येक रेफरन्स जो आहे त्या रेफरन्सचा या ठिकाणी काय केलेलं आहे, एक एक टॅब मारलेला आहे सेकंड किंवा थर्ड लाईनमध्ये. ते तुम्ही ज्यांना वर्डमध्ये एक्सपर्ट आहे किंवा ज्यांना थोडी बहुत माहिती आहे ते इझिली करू शकता किंवा नसेल नाही तर एकमेकांकडनं तुम्ही इझिली करून देऊ शकता. मग हे रेफरन्स आहे तेच दिलेलं आहे बघा. असा बेसिक रेफरन्सची स्टाईल कशी आहे, ऑथरचं नाव लिहायचं. ऑथरचं नाव लिहिल्यानंतर इथे कॉमा द्यायचा. सरनेम, ऑथरचं नाव म्हणजे पहिले सरनेम लिहायचं. कोणताही ऑथर असो तुम्हाला रेफरन्स मिळाला, सरनेम लिहायचं. त्याच्यात अजून एक सोपं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही इथं नेट नाही, गुगल स्कॉलरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा रिसर्च सर्च करतात, सर्च केल्यानंतर खूप मोठी लिस्ट येते. सपोज तुम्ही 1 नंबरचा हा रिसर्चचा मॅटर तुम्ही तुमच्या याच्यासाठी घेतला. आता त्याचा तुम्हाला रेफरन्स लिहायचं आहे तर गुगल स्कॉलरमध्ये त्या रेफरन्सचं जे टायटल असतं त्या टायटलच्या खाली असा डबल कॉमा दिसतो, एक चिन्ह दिसतं. त्याला जर क्लिक केलं तर एक लिस्ट येते रेफरन्सची. त्या लिस्टमध्ये APA स्टाईल, MLA स्टाईल, हार्वर्ड मॅन्युअल, शिकागो मॅन्युअल या पद्धतीने त्यांनी रेफरन्सेस लिहिलेले असतात. तुम्हाला बस ॲज इट इज कॉपी करायचे, तुमच्या रेफरन्स लिस्टमध्ये पेस्ट करून टाकायचं. आपल्याला घ्यायची APA स्टाईलमधला. हा एक प्रकार आहे. नसल तसं भेटलं तर सरळ सरनेम फर्स्ट कॉमा द्यायचा आहे, त्याचं इनिशियल जे असेल ते इनिशियल द्यायचं, त्याच्यानंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे. जर दुसरा ऑथर असेल तर पुन्हा कॉमा द्यायचा आहे. दुसऱ्या ऑथरचं सेम तसं लिहायचं आहे. आणि जो शेवटचा ऑथर असेल, कॉमा झाल्यानंतर शेवटचा जो ऑथर असेल त्या ठिकाणी अँड हा सिम्बॉलिक अँड हा शब्द वापरायचा आहे आणि शेवटचा ऑथर लिहायचं आहे. शेवटचा ऑथर झाल्यानंतर कॉमा द्यायची गरज नाही. तिथे लिहायचं इयर, इयर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे इयर. टायटल ऑफ द आर्टिकल, टायटल ऑफ द आर्टिकल जे जो ऑथर असेल त्या ऑथरचं जे टायटल असेल ते. त्यानंतर त्या जर्नलचं टायटल किंवा नियतकालिकाचं टायटल म्हणजे कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश झालेलं आहे त्याचं टायटल लिहायचं. ते लिहित असताना फक्त नियतकालिकाचं टायटल इटॅलिक फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे. नियतकालिक इटॅलिक फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे. कॉमा देऊन व्हॉल्यूम नंबर, इश्यू नंबर, पेज नंबर आणि DOI जर अवेलेबल असेल तर. DOI म्हणजे काय असतं, वेब ॲड्रेस असतो, तो आकड्यामध्ये असतो, त्याला म्हणतात DOI. जर अवेलेबल असेल तर DOI लिहायचा. पण तुम्हाला पेज नंबरपर्यंत लिहिणं आहेच. पुढे बघा, सिंगल ऑथर असेल तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे की कसं लिहिलेलं आहे. इथे काय केलं, सरनेम कॉमा दिला, NSC लिहिलं, ब्रॅकेटमध्ये इयर, त्या रिसर्चचं टायटल,
जर्नलचं टायटल लिहिलं इटॅलिक फॉर्मॅटमध्ये, व्हॉल्यूम नंबर आणि इश्यू नंबर, पेज नंबर. बऱ्याचदा याच्यात व्हॉल्यूम नंबर असतो, इश्यू नसतो, स्किप करायचं, पेज नंबर असेल पेज नंबर लिहायचं. 2 ऑथर असतील तर अशा पद्धतीने लिहायचंय. 3 ते 7 ऑथर असतील तर अशा पद्धतीने लिहायचंय. 7 किंवा 7 पेक्षा जास्त ऑथर असतील तर कशा पद्धतीने लिहायचंय. एखादी संघटनेमधून रिव्ह्यू झाला तर इथे त्या संघटनेचं नाव लिहायचं आहे. अननोन ऑथर असेल तर तेही तुम्ही घेऊ शकतात. यासोबतच अननोन ऑथर, आता ही मरियम वेबस्टर कॉलेजियन डिक्शनरी किंवा विकिपीडिया वगैरे असेल तर ते तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. ChatGPTचं हा टाकू शकता तुम्ही अननोन ऑथर म्हणून. यानंतर तुम्ही एडिटेड बुक असेल त्याला ऑथर नसतो, एडिटेड बुकला ऑथर नसतो. म्हणजे काय करता की फक्त ते एडिट करतात काही चॅप्टर्स घेऊन. यानंतर ट्रान्सलेशन असतं. असे रेफरन्सचे स्टाईल्स भरपूर आहेत, तुम्ही पाहून लक्षात येऊ शकतं. मी इथे PPT घेऊन जातो. डेझर्टेशन आहे, पब्लिश डेझर्टेशन, अनपब्लिश डेझर्टेशन, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट, कॉन्फरन्स प्रोसिडिंग. इवन आता APEच्या 7व्या मॅन्युअलनुसार एखादा लेक्चर तुम्ही ऐकलं कुठे पण, एखाद्या तज्ज्ञाचं तुम्ही व्याख्यान ऐकलं एखाद्या समारंभामध्ये, तो सुद्धा रेफरन्स तुम्ही घेऊ शकतात. एखाद्या मूवीमधला एखादा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओचा सुद्धा रेफरन्स तुम्ही घेऊ शकतात. फक्त तुम्हाला ते प्रॉपर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता वेळ झालेला आहे त्याच्यामुळे यातले जास्त चेंजेस सांगत नाही मी. ठीक आहे, या ठिकाणी थोडं टेक्निकल पार्ट आहे हा. एकाच याच्यात तुम्हाला लक्षात येणार नाही, तुम्हाला सेल्फ स्टडी करावे लागेल. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एनी क्वेश्चन्स अँड क्युरीज? काही प्रश्न असतील तर विचारू शकता रिसर्चच्या संदर्भामध्ये. बोला, विचारा. कुठल्या असतील तुमच्या शंका तर विचारू शकतात तुम्ही. ओके ओके, सगळे हुशार आहेत. व्हेरी गुड, थँक्यू. प्राऊड. Proud, thank you, sir, to inspire word of research methodology and motivating this topic, enriching event with your presence. Thank you so much, sir. Our next guest speaker, Dr. Kalidas Patil, sir. May I request to Saili Ingole to introduce our third speaker, Dr. Kalidas Patil, sir. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते कालिदास पाटील यांचे थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी सायली इंगोले उभी आहे. सर्वप्रथम मी संयोजकाचे अतिशय मनापासून आभार मानते की त्यांनी मला संधी दिली. इथं सर सायकोलॉजिस्ट चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलर आहे. त्याचबरोबर स्टेट फेडरेशन ऑफ सायकोलॉजिकल काउन्सिलर महाराष्ट्र राज्य येथे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र शासन बाल कल्याण समिती सांगली येथे सदस्य देखील आहेत. राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषद पुणे येथे सचिवसुद्धा आहेत. जीवन समृद्धी, ज्ञान संयोजन, संजीवन, ऊर्जा, बाल संस्कार, पंचकोश अशा विविध शैक्षणिक प्रकल्पनाचे निर्माते देखील आहेत. पाटील सरांचा परिचय करून देण्याची संधी मला दिली म्हणून आभार मानते. मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. Thank you, Saili. I request to Dr. Kalidas Patil, sir, to please come on the stage and guide with us. बंद करायचं.
स्पीकर नाही लावला. एक मिनिट सरांना बोल. चहा पिता पिता बोलूयात, चालेल का? फक्त चहा कसा झाला हे कोणी कुणाला सांगू नका. चहा चांगलाच आहे, 2 वेळ घेतला तरी चालेल, पण आपला आपणच पिऊया. हा फॅन झाला पण आवाज येतो. आपण सगळेजण खूप सुखी आणि आनंदी आहोत म्हणून इथे आहोत. बाहेरच्या बाजूला कधी ऊन आहे, कधी पाऊस आहे. काही माणसं रिकाम्या पोटी आहेत, काही माणसं भरल्या पोटी आहेत. काही माणसांना आतल्या आत कसं तरी होत आहे आणि काही माणसांना काहीच होत नाही म्हणून ती बाहेर आहेत. आणि अशा सगळ्या अवस्थेत बऱ्याच माणसांची तडफड चालू आहे. ज्याच्या खिशात पैसा आहे म्हणून रात्री झोप लागत नाही आणि काही माणसांना पैसा नाही म्हणून झोप लागत नाही. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपले पण कोणीतरी तिकडे तडफडतायत आणि आपण इथे आहोत. ज्यांनी आयुष्यात कधी फॅनच पाहिला नाही अशी माणसेही बाहेरच्या बाजूला आहेत. तर मग आपण कधीतरी सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये यायला पाहिजे. ही सहन करण्याची ताकद नेमकी कशी असते हे बघण्यासाठीच खरं तर रिसर्च मेथडॉलॉजी आणि त्याच्यावरचं हे चर्चासत्र आहे. मला वाटतं की तुम्ही खूप नशीबवान आणि लकी आहात. त्याचं कारण असं आहे, मी आणि माझ्या बायकोनं नुकतीच PhD ही पदवी प्राप्त केली आणि आम्ही 4.5 वर्षाची गुदमरून मेलो. खूप तडफड झाली आणि या तडफडीत अशासारखी माणसं कुणीच भेटली नाहीत. आता सरांची प्रत्येक स्लाइड जी होती त्याच्यासाठी आम्ही एका स्लाइडच्या त्या असणाऱ्या अर्थासाठी, त्या एका स्लाइडवरच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही दिवसेंदिवस भटकलो आहे. त्याच्यामुळं हे काय आहे हे खरं तर ऐकून चहा पिऊन सोडून देणे इतपत नाहीये एवढं नक्की आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला लकी आहात असं म्हणतोय की तुम्हाला फार लवकर ही पेजेस माहिती झाली. त्याच्या पुढचं नाही कळालं तर राहू दे, ते कळेल, यथावकाश कळेल. कारण का, त्याच्यासाठी तुम्हाला पाटील सरांना किमान 1 महिना घेऊन इथं बसायला पाहिजे. किमान 1 महिनाभर त्यांनी प्रत्येक स्लाइड वरती एक दिवस द्यायला पाहिजे आणि तुमच्याकडून त्यांनी करवून घ्यायला पाहिजे की जे आमच्याकडून कोणी करवून घेतलं नव्हतं. आम्ही अशीच 7th एडिशन, 6th एडिशन, इंटरनेट, गुगल मावशी असं सगळं शोधत एका गोष्टींसाठी 8-8, 10-10 दिवस असं ताटकळत बसलो होतो. मला आठवते की ज्या वेळेला नेमका थिसिसचा समाज किती सोडायचा, निंबाळकर सर थोड्या वेळात येतील, त्यांना आल्या हा प्रश्न विचारा. म्हणजे मराठी मानसशास्त्र परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. गेल्या 6 महिन्यांपूर्वी आम्ही बरीच पेजेस चाळत होतो दोघे आणि त्याच्यावरती 3-3 अर्थाचा एकच शब्द सापडत होता. कुणी इंचात सांगत होता आणि कुणी सेंटीमीटर मध्ये सांगत होता. मग सेंटीमीटर आणि इंच नेमकं काय आहे हे समजत नव्हतं, म्हणून आम्ही 3ऱ्याला आणि 4थ्याला फोन करत होतो, तुम्ही भेटला नाहीये. तर सांगण्याचा हेतू इतकाच आहे की माझ्या मित्रमैत्रिणींनो, टेक इट इझी असं न घेता हे खूप टेक इट सिरियसली असं घेण्याचा विषय आहे. मला सरांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो की त्यांनी तुम्हाला अत्यंत कमी वेळांमध्ये खूप गोष्टी सांगितल्या आहेत
पण हे धावपळीत न ऐकता मी सरांनाच रिक्वेस्ट करेन, सर आपण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी 1-1, 2-2 दिवस द्यावा आणि डिपार्टमेंट वाईज अशा पद्धतीची प्रशिक्षण आपण स्वतः घ्यावी आणि ही फुकटात घेऊ नयेत. म्हणजे थोड्या वेळाने पण जाहीर करेन, कारण मी मराठी मानसशास्त्र परिषदेचा विद्यमान सेक्रेटरी आहे, म्हणून सर आपण यांना विथ पे असं मराठी मानसशास्त्र परिषदेच्या वतीनं पाठवूया. कारण हे गोष्ट अशी आहे की काही गोष्टीचा चटका बसल्याशिवाय आपल्याला ते ऐकावंसं वाटत नाहीये, ते बसायला पाहिजे. संशोधन हा खूप दिवसांचा असा विषय आहे, पण आता आपल्याला सगळ्यांना तो खूप सोपा आणि हलका झाल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आपण इयत्ता 11वी 12वी आणि त्याच्यानंतर पदवीचं शिक्षण घ्यायला लागलो आणि आपल्याला असं वाटायला लागलं की अरे आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजीचा एक टॉपिक आहे आणि तो आपण कव्हर करायचा आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी हा आपल्याला पेपर आहे म्हणून आपण एखाद्या विषयावर संशोधन करायचंय. हे संशोधन करायचं तर का करायचंय? संशोधन मुळातच जन्माला कुठून येतं? संशोधन करण्याची का आवश्यकता भासते माणसाला? आपण रोजच संशोधन करत असतो, पण ते एका साच्यात मांडत नाही, एका साच्यामध्ये बसवत नाहीये किंवा एपीआयच्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये जात नाहीये. माणसाचं आयुष्य खूप क्षणभंगुर आहे. थोड्या वेळाने मी तुमच्याशी बोलणार आहे का नाही ते मलाच माहिती नाही, पण मी भविष्याचा खूप वेळ घ्यायला लागतो. पोरांसाठी काहीतरी करायला पाहिजे, नातवासाठी करून ठेवायला पाहिजे. थोड्या वेळाने पायरी उतरताना काय होणार आहे ते अजून माहिती नाहीये. माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जे आहोत त्याच्यापेक्षा दुसऱ्यांकडे बघितलं की त्याचं सुख जास्त दिसायला लागतं आणि म्हणतो की अरे आपलं आयुष्य कमी आहे. आणि मग या उणीवेपोटी, या भुकेपोटी माणूस खूप गोष्टींच्यासाठी संशोधनात्मक विचार करतो, पण हा काही गोष्टींच्यासाठी जर कामापुरता असा विषय ठेवला, सहजपणाचा विषय ठेवला तर आपल्याला वाटतं की काही नाही, दोन गोष्टींमधलं कंपॅरिझन म्हणजे संशोधन. आपण काय करायला लागलो? पेपर कम्प्लिशनचा पाठ करायला लागलो, परीक्षेचा पाठ करायला लागलो. हे संशोधन नाहीये. संशोधन ओठात कधी असत नाहीये, ते कवी मनाचं फक्त असून चालत नाहीये. तर त्याला वास्तवतेची जोड कोण देऊ शकेल? म्हणून प्रत्येक शास्त्रांमध्ये संशोधन आहे, प्रत्येक विद्याशाखेमध्ये संशोधन आहे, प्रत्येक समाजशास्त्र नागरिकशास्त्रांमध्ये संशोधन आहे, पण आपल्या मानसशास्त्राच्या संशोधनाला का बरं इतकं महत्व आहे? आणि म्हणून ती करणारी नवी पिढी तयार व्हायला पाहिजे, ती करणारी संशोधन करणारी माणसं तयार व्हायला पाहिजेत. मगाशी सरांचा दोघांचा परिचय करून देता देता माझे मित्र शिंदे सर म्हणाले की एक दिवशी तुम्ही इथे या. मी म्हणे तुम्ही एक दिवशी इथे येऊ नका, तुमची इथं आवश्यकता नाही. तुमची माझी आवश्यकता कुठे आहे? लेक्चरशिप खूप लोकांनी करायला आम्हाला नको झाली, आता मार्गदर्शक कमी व्हायला पाहिजे. आता आमचं आपल्याला स्वतःचा शोध घेता घेता इतरांच्या वेदनेचा शोध घेणारी माणसं आहे. ही वेदनेचा शोध घेणारी माणसं कुठे सापडतील आपल्याला? वेदना ही पंख्यात एसी म्हणून मी मुद्दामून पंखा बंद करायला सांगितलं. बघूया ना कसं वाटतंय जरा आपल्या, कधीतरी अनुभवून बघायला पाहिजे ना. हे डोकं शांत ठेवून, कान एकाग्र करून, मन एकाग्र करून कधीतरी दुसऱ्याचा ऐकता पण यायला पाहिजे ना. मग वेदना म्हणजे काय कळते? कारण आम्हाला कोणाचं ऐकायचं नाहीये, आम्हाला आमचं सांगायचंय. ज्याला सांगायचंय ना त्याला वेदना कळत नाही, त्याला ऐकायचंय त्याला वेदना कळते. मी गेली 22 वर्ष मी असा प्राणी आहे की तुमच्यासारखे चेहरे हसत खूप मला बघता येत नाही. या टाईपात आत तर या किंवा बाहेर तर जा. तर माझ्याकडे जे दिवसागणिक सगळे चेहरे येतात, गेल्या 20-22 वर्षांमध्ये सगळे रडलेले चेहरे माझ्याकडे येतात. आपलं आयुष्य संपलंय म्हणून आमच्याकडे येतात.
माझं आयुष्य काही कामाचं नाही म्हणून आम्हाला भेटतात. आमच्या आयुष्यामध्ये हे सगळे चेहरे ज्या वेळेला आम्ही रोजच्या रोज बघतो आणि बाहेर बसलेली सगळी माणसं जी लढलेली बघतो, त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की अरे आमचं पुस्तकातलं संशोधन कुठे गेलं. जर पुस्तकातलं संशोधन वास्तव असेल तर मग ते रडलेले चेहरे येतातच कुठून समाजामध्ये. अस्वस्थ झालेली मन कुठून येतात, तडफडणाऱ्या यातना कुठून येतात. आणि मग आमचे सिंगापुरे सर सांगत होते त्याच्यामध्ये दारू का पितो हेच त्याला माहिती नाही, कारण मी जगतो कशासाठी हेच त्याला कळत नाही ना. दारू प्यायचं संशोधन लांब आहे, मुळात मी जगतोयच कशासाठी हेच जर मला माहित नसेल तर माझ्या दारू पिण्याचं माझ्या व्यसनेचं कारण कोणाला सापडणार नाही. म्हणून एक वास्तव संशोधन आहे आणि एक बुकिश संशोधन आहे. म्हणजे आपल्याला बुकिश संशोधन गरजेचं होतं आहे की सगळी माणसं तेच काम करून गेली. त्याने आपल्याला एक पाया रचून दिला, त्याने आपल्याला एक पाठ सांगितला, तुम्ही याला एक वेळ सांगितला. थांबायचंय ना, चालवायचं म्हणजे आमचा बाणू चालायचे पडून म्हणून दोघं आले की सांगायचं. तर हे जे काही बुकिश आहे या सगळ्या यांनी जर पाठच काढून दिला नसता, तो मार्ग दाखवला नसता तर आम्ही आज इथं बसलो नसतो. ते गरजेचं होतं आणि आहे. आम्हाला त्यांच्याच मार्गाने पुढे जायचंय, त्यांचा मार्ग डावलायचा नाहीये. पण आम्हाला कुठे जायचंय, हे पुस्तकातली वाक्य पाठ करून आमचं आयुष्य मोठं करण्यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे का आम्हाला कोणाच्या तरी डोळ्याचं पाणी पुसण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे. म्हणून संशोधनाची गरज नेमकी काय आहे. तुमच्या माझ्या नावावरती ऑल इंडिया लेवलवरचे पेपर पब्लिश झाले, इंटरनॅशनल लेवलवरचे पेपर पब्लिश झाले, एपीए आम्हाला मोठा पुरस्कार देऊन गेला. लोकांची वेदना थांबणार आहे का. मग लोकांची वेदना थांबणार नसेल तर आमचं शास्त्र काय कामाचं. म्हणून आम्हाला अशा संशोधकाची आवश्यकता वाटते की जिथं समाजातली वेदना काय होऊ शकेल, कमी होऊ शकेल, थांबणार तर नाही. मग अशा कुठे कुठे वेदना आहेत, मग आम्ही आमचाच विचार करूयात ना. आमच्यामध्ये वेदना कोणत्या कोणत्या आहेत. अहो इथं बसल्या बसल्या सुद्धा आम्हाला बसावं वाटतं का, आत यावंसं वाटतं का. आणि बसल्यानंतर डोक्यात विचार कुठले कुठले चालू आहे, केव्हा संपणार आहे. तो आत्ता कुठून उठला, सकाळपासून झोपला होता का. अरे हे सगळं आहे त्याच्या वेळेला बाहेरच्या जगात काय चाललंय याच्याबद्दल माझ्या मनात इथं बसल्यानंतर विचार जास्त आहे. संशोधनाला सुरुवात कुठून करायला पाहिजे. मी कोण आहे, तू ये बाय. मग सेल्फ कॉन्सेप्ट पासून सेल्फ अवेअरनेस पर्यंत शेकडो विषय आमच्या जवळ स्वतः जवळ आहेत. मी असा का वागतो, मी असा का बोलतो, माझा विचार असा का आहे, माझ्या इमोशन्स अशा काय, माझी पर्सनॅलिटी कुठून घडली, मी असा का वागायला लागलो. कोण आहे. मग माझ्या जवळचे विषय सोडले मी आणि मी कुणाच्या विषयांकडे निघालोय. इतरांचे विषय मला प्रिय वाटतात. पहिल्यांदा कुणाचे विषय प्रिय वाटायला पाहिजे. माणूस असा प्राणी आहे की त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड ताकद आहे. ही शरीराची मसल पॉवर आहे, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे ब्रेन पॉवर प्रचंड मोठी आहे. त्याच्या इमोशनची पॉवर प्रचंड मोठी आहे, त्याची थॉट प्रोसेस प्रचंड मोठी आहे. विचारांची शक्ती आहे ना, म्हणजे विचारांची शक्ती आहे, भावनांची शक्ती आहे. या दोन शक्तीमध्ये मी नेमका कुठे आहे. माझ्या शक्ती मला वापरताच येत नाही, मी इतरांच्या शक्तीचा विचार करायला लागलोय. माझ्या शक्तीचं युटिलायझेशन करायचंय. मग मी क्षणात हसतोय, क्षणात रडतोय, माझा क्षणात एन्जॉयचा मूड बदलतोय. मी कधी पावसात दिसतो आणि कधी उन्हात चळतो. अरे माझं काय, तू आहे मी कोण आहे. मग माझ्या आयुष्याचा प्रवास कसा असायला पाहिजे. मग माझ्या आयुष्याच्या प्रवास सुरुवात आणि देखणा शेवट म्हणजे नेमकं काय मला कुठं कळालं याचं.
हेच सांगितलं, वेगळं काय सांगितलं नाही. माझा आनंद कशात आहे? मग माझ्या आनंदाची, स्वतःच्या आनंदाची प्रत्येक माणसानं, आमच्यातल्या भाग संशोधकांनी सगळ्यांनी स्वतःची डेफिनेशन वेगवेगळ्या माध्यमातून बघितली. पर्सनॅलिटीचा पेपर जन्माला आला ना. मग आता या सगळ्यांमध्ये आम्हाला एका फॉर्मॅट मध्ये स्वतःला विचारलं पाहिजे, प्रत्येकाला फेटायला होते का? तर माझी थांबायची वेळ झाली की सांगा. मला सांगितलं त्यांनी की काय तिकडे शिजायला लागले काहीतरी, जेवण आमचं तयार होते. जोपर्यंत तुमचं थांबत नाही तोपर्यंत जेवायला जायचं नाही, जेवायला थांब म्हणायचं नसतं, निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं, कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं, निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं. माणसाचं आयुष्य असंच असतं, बरंचसं काही हरवलं तरी सुद्धा त्यापेक्षा अजून बरंचसं शिल्लक असतं, त्यापेक्षा बरंचसं अजून शिल्लक असतं, म्हणून अजून बरंचसं काहीतरी शिल्लक आहे असं समजून मानसशास्त्राला जीवदान देण्याचा प्रयत्न करा. आपला अल्पसंख्याक असणारा हा विषय कसा मेजर मध्ये येईल, मेजर मधला विषय कसा टॉप बनेल, हे सर्व काही तुमच्या हातामध्ये असेल आणि ते केवळ संशोधनाच्या आधारे तुम्हाला ते दाखवता येईल, प्रूव्ह करता येईल. म्हणून तुमचा सहभाग महत्वाचा आहे. तुम्ही सहभागी व्हा. मानसशास्त्राची दिंडी आपण भक्कम करण्याचा प्रयत्न करूया, एवढंच बोलतो. आणि परत एक वेळ मी खरं तर प्री आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग बद्दल बोलणार होतो. मी आबोल झाली घरी याच्याबद्दल बोलणार होतो. मी येताना प्रीतमला म्हटलं पेन ड्राईव्ह घेऊ का? योगा जर असेल तर आपण नंतर भेटूच. मला किमान 1.5 ते 2 तास, किमान एखादा वर्कशॉप किंवा एखादा विषय मांडायचा म्हटलं तर 1.5-2 तास लागतील. पण वेळेअभावी मी याच ठिकाणी थांबतो. पुन्हा आपण भेटूया आणि नक्की संवाद करूया. Thank you so much, sir. We are grateful to Dr. Mohan Nimbadkar, sir, for their inspiring word and meaningful contribution of psychology, motivate participation in this symposium. Now, the last part of vote of thanks, I request to I request to Dr. T.R. Patil, sir. मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या एक दिवसीय सिम्पोजियम करता उपस्थित आदरणीय निंबाळकर सर, प्रीतमजी, कैलासजी, दोन्ही पाटील आणि खऱ्या अर्थाने आयोजित शिंदे सर, तुम्ही सर्व. हा एक व्यवहार असतो, कारण चांगले जे काही सायकोलॉजिस्ट आपल्याकडे येणार तर भविष्याचे सायकोलॉजिस्ट आहेत. कारण आता सरांचं बघितलं की ते सुंदर असं काम केलेलं आहे. म्हणजे हा अनुभव आपल्या समोर येतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्याला हे काम करण्याची संधी येते त्यावेळेस आपल्या समोर आदर्श उभा राहतो. अशा प्रकारचं या ठिकाणी कमी कालावधीत होणार कोकणात सर निश्चितच येतील मगर सर आणि अधिक तुम्हाला यापुढे सखोल मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज जो सिम्पोजियम घेतलेला आहे त्या सिम्पोजियमचा उपस्थित राहिला त्याबद्दल महाराष्ट्राचं आपलं स्वागत करतो. आणि या ठिकाणी एनएससी विभाग आमच्याकडे सायकोलॉजी विभागाने देखील चांगल्या प्रकारचा सुट्ट्या उपक्रम घेतला जो विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, त्याबद्दल देखील सायकोलॉजी विभागाचं मी अभिनंदन करतो आणि काम करत आहे. I would like to invite the stage for Dr. Shamim Madam. Thank you, sir. On behalf of organizing team, it's my privilege to propose vote of thanks on this state level program. My heart fills with lots of gratitude and respect to our distinguished guests, Dr. Mohan Nimbadkar sir, Dr. Vikram Kumar sir, Dr. Kalidas Patil sir, Dr. Navnas